537 नाही. मी या प्रश्नाद्वारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील 390 अनधिकृत मोबाईल टॉवर व त्यांच्याशी संबंधित प्रचंड अनियमितता या विषयाचा मी हा प्रश्न आहे. मला या ठिकाणी सांगायचं आहे की पीसीएमसी क्षेत्रात एकूण 923 मोबाईल टॉवर आहेत मंत्री महोदय. त्यापैकी 533 टॉवर अधिकृत आहेत आणि 390 टॉवर पूर्णपणे अनधिकृत आहेत. आणि आपण उत्तरामध्ये माझा प्रश्न असा होता की 390 निवासी व बिगर निवासी मोठ्या इमारतीच्या गच्चीवर विविध मोबाईल कंपन्यांचे अनधिकृत मोबाईल टॉवर उभारले आहेत. ही माहिती खरी आहे का? तर आपण उत्तरात हे अनधिकृत टॉवर आहेत ही माहिती खरी आहे असं सांगितलेलं आहे. माझा याला उत्तराला मला हे सांगायचं आहे की जर 390 आपण म्हणताय उत्तराप्रमाणे ह्या अनधिकृत आहेत तर आतापर्यंत कारवाई का झाली नाही? पीसीएमसी मध्ये 390 अनधिकृत मोबाईल टॉवर तातडीने हटवण्याचे आदेश आपण देणार आहात का? पीसीएमसी आयुक्तांकडून 15 दिवसात ऍक्शन टेकन रिपोर्ट एटीआर मागवावा आणि तो शासनात सादर करण्याचे आदेश आपण देणार आहात का? या प्रकरणात असलेले संबंधित अधिकारी विभाग टॉवर कंपन्यांमध्ये असलेले याची संगनमताने असलेले त्यांचा कारभार याची उच्चस्तरीय चौकशी आपण करणार आहात का? प्रश्नाच्या पहिल्याच उत्तरात आपण असं म्हणतायत की हे 390 जे टॉवर आहेत ते अनधिकृत आहेत. याचं उत्तर मला द्यावं. माननीय मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला तो वस्तुस्थितीला अतिशय धरून आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 913 मोबाईलचे टॉवर आहेत. त्याच्यातले 526 अधिकृत आहेत आणि 387 अनधिकृत आहेत. परंतु अनधिकृत टॉवरच्या संदर्भामध्ये सगळ्यात मोठी अडचण जी आहे ती महाराष्ट्र दूरसंचार पायाभूत सुविधा मार्गदर्शक तत्व 2022 आणि माननीय उच्च न्यायालयानं जनहित याचिका पिटिशन 91/2023 मधनं जो निर्देश दिलेला आहे तो महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये कुठच्याही मोबाईल टॉवरला अनधिकृत जरी असला तरी त्याच्यावर दंडात्मक कारवाई करू नये आणि तो काढून टाकू नये, कारण ती जीवनावश्यक बाब बनलेली आहे. अशा पद्धतीचे निर्देश हायकोर्टाने दिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये जर एखादा टॉवर तुम्हाला काढून टाकायचा असेल तर IT सेक्रेटरी जे आहेत, IT प्रधान सचिव जे आहेत त्यांच्याकडे तुम्हाला अपील करावं लागतं आणि त्यांनी मग त्याच्यामध्ये सुनावणी घेऊन जर टॉवर काढण्याचे निर्देश दिले तरच तो टॉवर आपण काढू शकतो. त्याच्यामुळे महानगरपालिकेला सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे त्या संदर्भामध्ये सर्वे करून अशा पद्धतीची जर कारवाई करायची असेल तर तसा प्रस्ताव तो IT प्रधान सचिवांकडे पाठवावा लागेल आणि त्याच्यानंतरची कारवाई करावी लागेल. कारण सेंट्रल गव्हर्नमेंट आणि हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे आपण दंडात्मक देखील कारवाई करू शकत नाही आणि तो टॉवर काढून देखील टाकू शकत नाही. प्रवीण दरेकर. महोदय, या ठिकाणी या टॉवरमुळे नागरिकांचा आरोग्य आणि सुरक्षिततेचा पण विषय आहे. सभापती महोदय, एकाच टॉवरवर अनेक कंपन्यांचे टॉवर लावलेले जातात आणि त्याच्यामुळं रेडिएशनचा त्या ठिकाणी धोका वाढतो, महसुली त्या ठिकाणी बुडतो. आणि सभापती महोदय, नाशिक, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, संभाजीनगर, नवी मुंबई, अमरावती आणि ठाणे यासारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत टॉवर्स आहेत ज्याचा उल्लेख उदय सामंत साहेबांनी या ठिकाणी केला. माझा प्रश्न सभापती महोदय आहे की स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करूनच अनधिकृत टॉवर त्या ठिकाणी उभारले जातात आणि या संदर्भात आपण जबाबदारी कोणावर निश्चित करायचे हे ठरवलेलं आहे की पालिकेचे अधिकारी आणि संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांच्यावर जबाबदारी आपण निश्चित केलेली आहे. त्याच धर्तीवर आपण टॉवर बाबत अधिकाऱ्यांची जबाबदारी या ठिकाणी निश्चित केली जाईल का? आतापर्यंत राज्यात किती अनधिकृत टॉवरवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात आणखी काही कठोर कारवाई करण्यासंदर्भात शासनाची काय भूमिका आहे? सभापती महोदय, सन्मान्य सदस्य प्रवीण दरेकर साहेबांनी सांगितले त्याच्यातला एक सर्वे मात्र नक्की करता येईल की हे अनधिकृत टॉवर जे झाले ते कोणाच्या आशीर्वादाने झाले याच्यावर मात्र नक्की आपण चौकशी करू शकतो. परंतु झालेले टॉवर काढण्यासाठी किंवा त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी जी प्रोसिजर आहे तीच आपल्याला फॉलो करावी लागेल. उमाताई खापरे लास्ट. सभापती महोदय, ज्या अर्थी इथे नमूद केलेलं आहे की 390 निवासी अनधिकृत केलेलं आहे, ज्या अधिकाऱ्यांच्या मार्फत हे अनधिकृत केलेलं आहे, खरं ह्याच्या संदर्भामध्ये
मंत्री महोदयांनी मला वाटतं सांगितलं की मंत्री महोदयांनी जे उत्तर त्याला कोट केलेलं आहे सुप्रीम कोर्टाचं आणि सभापती महोदय मान्य त्याच्या आहे अनुषंगाने प्रश्न उपस्थित करा ना, म्हणजे तुमच्या प्रश्नाचं पण उत्तर मिळेल. नाही आणि सभापती त्याच्यात महोदय कारवाई पण मान्य होईल. आहे की केंद्र सरकार आणि ते वारंवार ते सांगणार, तुम्ही वारंवार सभापती तेच विचारलं, महोदय योग्य होणार नाही. ज्या अधिकाऱ्यांकडे हे समक्ष आणलेलं आहे की अनधिकृत आहे त्या लोकांनी सुद्धा ही कारवाई करावी ना. आता ते निवासी जे आहे त्या निवासींनी जायचं का त्यांच्यापर्यंत की तुम्ही हे रद्द करा म्हणून? ज्या अधिकाऱ्यांनी तिथे केलेलं आहे अनधिकृत त्यांची जबाबदारी काय आहे? ही जबाबदारी त्या नागरिकांनी करायची का जे अनधिकृत अधिकाऱ्यांनी केलेलं आहे त्यांची ही जबाबदारी आहे? मंत्री त्याचं महोदय. उत्तर द्या मंत्री महोदयांनी. मगाशी मंत्री महोदयांनी उत्तर दिलं की 360 हे अनधिकृत आहेत आणि त्याच्यावर कारवाई होईल. पण माझा मूळ प्रश्न असा आहे की ते सगळे अधिकारी किंवा आपण काय माझ्या प्रश्नाची वाट बघत होतात का? एवढ्या वर्ष त्यांनी कुठली कारवाई केली नाही. आणि सगळ्यात महत्वाचं मनपा प्रशासनाकडे ज्यावेळेस टॉवर काढण्यासाठी प्रधान सचिवांना यांना आपण पत्रव्यवहार केलाय का याची मागणी केली तर त्यांच्याकडे कुठलंही उत्तर नाही. आणि अशा प्रकारचा कुठलाही पत्रव्यवहार आज तागायत त्यांनी केला नाही. मग किती वर्ष झालं हे अधिकारी संगनमताने हे टॉवर उभे केलेले आहेत आणि आतापर्यंत आपल्या प्रश्नाची वाट बघतात. मग आता ते कारवाई करणार आहात का? त्यांनी सभापती महोदय ह्या तिन्ही प्रश्नाची उत्तरं मी ऑलरेडी दिलेली आहेत. प्रवीण दरेकर साहेबांनी जो मुद्दा मांडला की हे अनधिकृत टॉवर जे झाले ते ज्यांच्या आशीर्वादानं झालं, ज्यांच्या पुढाकाराने झाली, त्याची चौकशी आपण करणारच आहोत. पण जरी चौकशी आपण केली तरी ते टॉवर जर आपल्याला हलवायचे असतील किंवा दंडात्मक कारवाई करायची असतील तर महानगरपालिकेनं तसा प्रस्ताव हा IT प्रधान सचिवांकडे पाठवायला लागेल. आणि तो जर त्यांनी पाठवला नसेल तर तो तातडीनं पाठवण्याचे निर्देश आजच सभागृहात दिले तसं महानगरपालिकेनं समजावं. भाई अमितने खरं तर एक संवेदनशील अशा विषयाचं जरी पुण्यापुरतं मर्यादित असलं तरी हा सगळ्या राज्यावरचा हा विषय आहे. मी त्याची व्याप्ती वाढवणार नाही. परंतु आपण उत्तरामध्ये असं म्हणालात की सुप्रीम कोर्टाचे काही निर्देश आदेश आहेत, हायकोर्टाचे म्हणजे कोर्टाचे आदेश असल्यामुळे तुम्हाला डायरेक्ट कारवाई करता येत नाही. दोन प्रश्न निर्माण होणार याच्यातनं. अनधिकृत जर आहे तर त्याच्यावर काय कारवाई न करण्याचं कारण काय? हायकोर्ट असं नाही सांगत की अनधिकृतवर तुम्ही करू नका, असं असूच शकत नाही. माझ्या घरावर जर कोणी टावर उभा करत असेल आणि त्या रेडिएशनने जो काही त्रास होतो आणि त्याच्यातनं अनेक केसेस जसं प्रवीणजीने उल्लेख केला, भयानक परिस्थिती त्या टॉवरच्या रेडिएशनमुळे राहणाऱ्या खालच्या नागरिकांची होती. म्हणून माझा प्रश्न असा राहील, आपण उत्तरं बाकीची याची दिलेली आहेत. एक पूर्णतः एक ड्राईव्ह पूर्ण शहरी भागामधला, कारण हा विषय शहरी भागामध्ये जास्त आहे. शहरी भागामधला आपल्या डिपार्टमेंटकडनं संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांच्या दृष्टीने एक ड्राईव्ह घेऊन अशा पद्धतीने जे अनधिकृतरित्या जे आहेत त्यांची जरी कारवाई केली तरी कोण हिंमत नाही करणार दुसरं आणखीन उभं करण्याचं. आणि म्हणून अशा पद्धतीचा ड्राईव्ह, स्पेशल ड्राईव्ह आपण घेणार का आणि या अतिसंवेदनशील प्रश्नाला आपण न्याय देणार? सभापती महोदय, सन्मान्य सदस्य भाई जगताप साहेबांनी जी मागणी केली त्याचा ड्राईव्ह आपण नक्की घेऊ. परंतु आपण हे देखील समजून घेतलं पाहिजे की एखादा टॉवर जर बंद पडला तर त्या परिसरातले हजारो लाखो मोबाईल हे आता बंद पडण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत. एवढी मोबाईलची वापरण्याची सवय लोकांना झालेली आहे. त्याच्यामुळं काहीतरी रेग्युलराईज करण्याच्या दृष्टीनं काहीतरी पावलं आपल्याला टाकायला लागतील. दंडात्मक कारवाई करण्याच्या दृष्टीनं जर आपल्याला काही करायचं असेल तर त्याच्यामध्ये जी गाईडलाईन आहे तीच मगाशी मी सांगितली की ज्या सगळ्याचं ड्राईव्ह घेऊ. जसं आता परिणय फुके साहेबांनी सांगितलं की हा पिंपरी चिंचवड पुरता मर्यादित न ठेवता प्रत्येक महानगरपालिकेमध्ये किंवा प्रत्येक शहरामध्ये जे अनधिकृत टॉवर्स आहेत त्याचा सर्वे आपण करू आणि तो सर्वे केल्यानंतर ते रेग्युलराईज करायचे असतील किंवा दंडात्मक कारवाई करायची असतील तो तसा प्रस्ताव प्रधान सचिव IT कडे पाठवण्याची व्यवस्था करू. प्रश्न क्रमांक 4, 4703 सचिन आहे.